नमस्कार, मी सुजाता अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत तांदळाची खीर. खीर बनवण्यासाठी मी इथे 10 ते 12 बदाम, 7 ते 8 काजू आणि थोडेसे किशमिश घेतले आहे. त्याचबरोबर एक ओला नारळ घेतला आहे. तो कट करून मिक्सरमध्ये त्याचा अशी पेस्ट बनवून घ्या. त्यासोबतच मी 1 वाटी इंद्रायणी तांदूळाचा भात घेतला आहे. आता सर्वप्रथम गॅस ऑन करून आपण पातेलं ठेवून घेऊ. त्यामध्ये मी 2 चमचे गावरान तूप घेतलं आहे. तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपण घेतलेले ड्रायफ्रूट भाजून घेणार आहोत. सर्वप्रथम काजू आणि बदाम आपण भाजून घेऊया. बदाम चांगले भाजून झाल्यानंतर आपण यात घेतलेले किशमिश तेही टाकून घेऊ आणि त्याचबरोबर वाटून घेतलेला नारळ देखील यात आपण मिक्स करून घेऊया. आता आपण ओलं नारळ 5 मिनिटं स्लो गॅसवर व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. त्याचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत, लालसर रंग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. आता यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून पुन्हा एकदा हे व्यवस्थित भाजून घेणार आहे. 2 ते 3 मिनिटासाठी मी इथे भाजून घेतला आहे. त्यानंतर आता इथे वाटून घेतलेला भात ॲड करायचा आहे. तोही आता व्यवस्थित मिक्स करायचा आहे. हे मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा हे मिक्स करून घ्या. आता आपण यामध्ये दूध ॲड करून घेणार आहोत. मी ते साधारणतः अर्धा लिटर दूध घेतले आहे. तुम्हाला हवे तेवढे दूध तुम्ही खीरमध्ये ॲड करू शकता. दूध घातल्यानंतर खीर व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर मी इथे 1 कप साखर घातली आहे. तीही व्यवस्थित ढवळून घ्या. अर्धा चमचा विलायची पावडर मी इथे ॲड केली आहे. हे सर्व टाकल्यानंतर खीर एकदा व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आपल्याला आणि गॅस मात्र मीडियमच ठेवायचा आहे. आता थोडा वेळ झाकण ठेवून आपण खीर शिजवून घेणार आहोत 5 मिनिटांसाठी. 10 मिनिटे शिजवून घेतल्यानंतर आपली खीर आता एकदम तयार झाली आहे. तिला घट्टसरपणाही आला आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्हीही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल. बाय.